काय तुम्ही जबरदस्त प्रोमो बनवलाय. चला आता पटकन पिक्चर दाखवा. चला एवढंच आहे पिक्चर. एवढाच आहे. हा शॉर्ट फिल्म आहे ना ती. नाही पण एवढीच म्हणजे पॉपकॉर्नचं पाकिट फोडेपर्यंत संपते. शॉर्ट फिल्म 2.5 मिनिटाची असती ना. नावं दाखवतानाच 2.5 मिनिटं झाली. तिथंच कट केलंय मी. तुमचा शॉट बरोबर ठेवलाय तो तुम्ही. काय आणि मी ते रानात काम केलेलं भांडी घासलेली ते शूटिंग कुठं आहे? ते शूटिंग नव्हतं, ते माझ्या घरची भांडी घासत होत. नशीब बायको संध्याकाळी लवकर आली. हो नाहीतर रात्री तुला जेवण बनवायला लागलं. ते रोमॅन्टिक सॉन्ग केलं होतं ते कुठे? तिथं शूटिंग तुम्ही दाखवलं नाही ते? तिथं कॅमेरा कुठे होता? एक मिनिट मग तुम्ही तिथं उभं राहून काय करत होतात? काय बघत होतात? हे असंच आपलं मज्जा. तुमचं राहू दे बाजूला. मला सांग तू ह्या सिनेमासाठी माझ्याकडनं 80 लाख रुपये घेतले. कुठे 80 लाख? हिशोब पाहिजे मला 80 लाखाचा ताबडतोब. नाही पटकन देतो ना देतो. 80चं काय केलं? कुठे आहेत 80 लाख? ते हे काय ही टोपी घेतली. हे 50 रुपयाची टोपी मिळते इकडं. ती दादरला, मी महाबळेश्वरला घेतली. एवढं सगळं फिरत होतो. मग टोपी मिळाली. नंतर म्हटलं राहायचं कुठं? मग हॉटेलमध्ये गेलो तर हॉटेल हाऊसफुल. मग काय करणार? मग राहायला तर पाहिजे. मग तिथे एक माणूस आला, तो बोलला हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा स्वतःची जागा घे ना. हे करेक्ट आहे. मग तो म्हणला 25 लाख रुपये 1 गुंठा. मी 2 गुंठे घेतली. काय सांगतो? 50 लाखात 2 गुंठे स्वस्त पडले की नाही? एवढी स्वस्त. जबरदस्त दादा, जबरदस्त मस्त खतरनाक काम केलं. मग तिथं काय हे पैसे कुठून आणले? तुमचे 80 मधले 50 लाख. अरे माझे पैसे वापरले होय रे. अरे वापर ऐकून स्वस्त पडलं ते बघा ना. चिंता कशाला? तुला 80 लाख दिले, त्यातले 50 लाख खर्च केले, 30 लाख कुठे गेले? उडवले का माझे पैसे? उडवले काय म्हणतो? हा मला काय अक्कल नाही का? उडवलं म्हणजे काय फालतूगिरी करतो का मी तिथं पैशाची? माणूस प्रामाणिक आहे तसं. मला 2 मुली आहेत, एक बायको आहे. एफडी केली 2 मुलींची. त्याचं काय नाही. तर उद्या मुली माझ्या मोठ्या झाल्या, त्यांचं काय करू? लग्न करायला नको? आता केलं तर 10 लाख रुपये खर्च आहे. 15 वर्षांनी किती होतील? 30 लाख. 30 कसे होतील? 2 मुली आहेत ना, 60 लाख होतील ना. मग वरचे 30 देणार कोण? मीच देणार दादा. द्या ना लवकर. नाही दादा माझा ऐका. काय ऐका लवकर? ते मला कर्ज बाजार करू नको तू. नाही दादा माझा प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम आहे तुझा? काय असू दे. 2 दिवसात देतो दादा. 2 दिवसात देणार? हो देणार. बस. नाही दादा काय झालंय, काय? नुकताच एक सिनेमा केला हो, त्याच्यात 80 लाखाला खोट तुझ्या आईला. अरे माझे पैसे गेले कुठं? आताच्या आता ही फिल्म विका. हा सिनेमा विका. विका विका हे पण मीच करायचं. हा म्हणजे अहो या फिल्मच्या नादात तुमचा पेट्रोल पंप विकला, घर विकलं, शेती विकली, अजून काय काय विकायचं? हे सगळं या फिल्मच्या नादात तुम्ही विकलं. आता तुम्ही गेला तुमच्या मायला तुमच्या. हाय मी नाही. ह्याच्यातल्या गोळ्या पण मी विकलेत. आता तुम्ही गेला श्रुतीकडे आता येणार आहे सर्वोत्कृष्ट बालचित्रपट हा पुरस्कार दुरांतो या सिनेमाला मिळालेला आहे आणि त्यामध्ये तुझी भूमिका आहे. काय सांगशील त्याबद्दल? दुरांतो ही एक हिंदी फिल्म आहे आणि बुधिया नावाचा एक मुलगा होता जो खूप चर्चेत आला होता 2006 आणि 2007 साली. कारण तो 4 वर्षाचा असूनही तो मॅरेथॉन्स पळायचा आणि 60-75 किलोमीटरचे मॅरेथॉन्स पळायचा. तर त्याच्या आयुष्यावर ही फिल्म आधारित आहे. त्यात त्याचे जे कोचेस होते बिरांची आणि गीता, तर बिरांचीचा रोल मनोज बाजपेयी यांनी केलेला आहे आणि मी गीताचा अभिनय केलेला आहे त्याच्यामध्ये. क्या बात आहे, वा वा. आता मी येणार आहे सलोनी धात्रक यांच्याकडे. बाजीराव मस्तानीसाठी सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार यांना आणि सुजित सावंत यांना मिळालेला आहे. आर्ट डिरेक्टर म्हणजे फक्त सेट कन्स्ट्रक्ट करणं नव्हे तर ते कंप्लीट फिल्मचं लुक सेट करतो आम्ही. म्हणजे स्टार्ट टू एंड आमचं काम फिल्म चालू व्हायच्या आधी संपतं आणि फिल्म संपल्यानंतरही चालू असतं आणि थ्रू आउट चालू असतं. बाजीराव केल्यानंतर मग मला असं वाटायला लागलं की आर्ट डिरेक्शनमध्ये मला यायचं सार्थक झालं. वा वा. तर साहिल सरांकडे येणार आहे आता. मला हेच विचारायचं की बाजीराव मस्तानी एवढा मोठा सिनेमा होता, मग त्यातली कुठली गोष्ट तुमच्यासाठी अवघड होती क्रिएट करण्यासाठी, चॅलेंज होतं?
आय थिंक बाजीराव मस्तानी सिनेमा हा अर्ली 18th सेंचुरीमध्ये सेट होता. फर्स्ट बाजीराव आणि त्याच्या आजूबाजूचं जग बेसिकली. तर ते जग क्रिएट करण्यासाठी लागणारं रिसर्च, तो आर्किटेक्चरल रिसर्च असू दे, नाहीतर त्यावेळेचा लाईफस्टाईल असू दे, किंवा त्यावेळेला यूज केलेले कलर्स असू दे किंवा लँडस्केप असू दे, बेसिक ज्या गोष्टी आहेत ज्या आज आपण बघतो त्या 18व्या शतकात कशा असतील. दॅट वॉज द बिगेस्ट चॅलेंज वी हॅड वाईल एक्झिक्युटिंग दिस फिल्म ॲज अ प्रोडक्शन डिझायनर दिस. वा. खरं तर हा पुरस्कार तिघांना मिळाला आहे असं मला कळालेलं आहे. आणि आणखीन एक जोडीदार आहेत जे इथे आत्ता उपस्थित नाही आहेत, पण त्यांच्याबद्दल तुम्हीच सांगावं. त्यांचं नाव आहे श्रीराम अय्यंगार. श्रीराम अय्यंगार बेसिकली आम्ही दोघांनी कंपनी चालू केलेली होती यंत्रा. तिघांनी मिळून आम्ही हा सिनेमा केलेला आहे. सावरिया हो गए लागी करे जुआ कटार रे, लागी करे जुआ कटार रे, लागी करे जुआ कटार. सावरिया से नैना हो गए चार, है राम लागी करे जुआ कटार. बूंद ना बूंद ना गिरी रे, बूंद ना गिरी एक लहू की ना गिरी, एक लहू की कछु ना रही निशानी. मन घायल पर तन पे छाए, मन घायल मोरा मन घायल पर तन पे छाए. मीठी टीस सुहानी सखीरी मैं तो सुध बुध बैठी बिसार, मैं तो बैठी बिसार. है राम लागी करे जुआ कटार रे, लागी करे जुआ कटार. सावरिया से सावर. मला खूप छान वाटलं की आजच्या भागामध्ये महेश काळे आले. त्यांनी आमच्या या भागाची सुरुवात पण केली, पण पुढच्या एका कार्यक्रमाला त्यांना जायचं आहे. म्हणून आणि म्हणूनच फक्त मी तुम्हाला इथून सोडणार आहे. पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि उद्याच्या कार्यक्रमासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या सरांसाठी. लागी करे जुआ कटार. मी मराठी, झी मराठी.